चल तू आता कोण प्रेम करते हा? अरे म्हणजे मला काही कोण साडी होती ती मला माहिती झाली झाली हेमा हेमा तिकडे काय झालं बोला येत मध्ये आता खरं सांग हा? बोला. तू याच्यावर प्रेम करते का माझ्यावर प्रेम करते? ते आता कुठं नंतर सांगते ना मी थोडं तुम्ही आता नंतर चला. नाही आता नंतर आमचे ते नाही, म्हणजे आता मर्डर होते नाही तर आमच्या दोघांचे फुलम फायनल कर जाऊ नको पुढं एक पाऊल बी पुढं हलू नका एक काम करा तुला पण सांगते कधी? पण नंतर सांगते कधी चला. नाही चल नाही आता फुलम फायनल कर नाही तर आमच्या बघ दोघात रक्ताची पाठ वाचते नाही आता डायरेक्ट तुला हेच सांगतो मी आता आणि त्याला जाऊ जाऊ तू असशील तू सांग चल लवकर चल मला ना म्हण हा मी तुझ्यावर प्रेम करते म्हण दोघांना पण सांगते मी दोघांना पण एक नाही. एकट्या नंतर सांगते ना तुला नंतर एकदा- नंतर नाही ये नंतरला ना लय अंतर रे तुला तर सांगतो मी एक काम करू सांग. आता टाइम झाला आता कुठे टाइम आहे ना आपल्याला सांगायला कसला चला आता आपण नाही जाऊया. नाही तू गेली काय तू तू पळू नको हे ते बिल मग ते जाऊन जातील ते हॉटेल कधी का तुम्ही तुला काही टेन्शन आहे तू फक्त आमचं हे फैसला करून घे. हा, इथलं फॅसला कर इकडे मागे एक काम करा इथं तुम्ही थांब. दोघांना मी हलू सांगते नको. तुला पण सांगते उद्या सांगते ना नाही, निवांत उद्या आपण नाही. एक काम करू निवांत बसू आमच्या दोघात भांडणं होते ना आता मग तुला वाटतं का आमच्या दोघात भांडणं व्हावं? तुम्ही मला- दोघं माझं ऐकणार नाही का ऐकणार ना मग तू सांग ना मग ऐकणार कोणावर ना? प्रेम करते? मग दोघ जण माझं ऐका जे ऐकल त्याला मी लवकर सांगल हा. उद्या सांगणार निवांत बसून ठीक आहे अरे आमचं टाइम नसतो उद्या कोणी बघितलंय आता मी जातो आज आहे जातो. उद्या नाही हा मेलो मग? कोण मला असं तुला वाटेल ना आला ह्याला नेमकं कोणावर प्रेम करू ह्याच्यावर तू सांग फैसला लवकर. करायचा. दिलं तर सांगते टेन्शन मी. घेऊया अख्खं हॉटेल घेऊ विकत आपण अख्खं हॉटेल माझ्याकडे बी एवढा पैसा माहिती घेतो मी का हा. तुम्ही दोघं पण ऐकणार नाही माझं मी कोणा संगच बोलणार नाही नाहीतर काय बरंच उद्या मी नक्की निवांत सांगते किंवा आपण परत येऊ ना असं नाही करायचं चला चुकीचं. मी आले बिल काउंटरवर तिथं ती वाट बघता ते तुम्ही या पटकन मी आलेच जाऊ ऐ, यामा आता टामा बोल आम्हाला येड्याने कळायचं तुझे माझ्यावर करते रे प्रेम माझ्या करते राव तुला जर आज तू भांडणं करायचं का आपलं सगळं वर्णन नाही करायचं पण ते बोलताना मला जाताना शिकवून गेले माहिती का तुला उद्याच सांगतो हा मी. ना उद्या कळेल ना आपल्याला कोणाला प्रेम करते ते चल बघू ते. अरे पण माझ्यावर करते रे ते प्रेम मला वाटतं अरे माझ्यावर करते बाबा आता जाऊ दे रे, चल तुला लई झाली त्याच्यामुळे तुला कळा ना ते मी सांगतो चल. बरं झालं तुम्ही इथंच भेटले हा, काय झालं? आपलं 6 नंबरच्या टेबलचं किती बिल झाले 1,500 रुपये बिल झालं. बरं एक काम करा त्यांच्याकडून जास्त पैसे घ्या बरं. 5,000 रुपये बिल लावा हो त्यातले अर्धे पैसे मला द्या मग त्याने दिले पाहिजे ना पैसे. देऊन टाकल नाही दिले तर त्यांना भांडे घासायला घेऊन चालते टाका. चालतो तू काउंटरला जा पैसे घेऊन जा बाकीचे मी चालतंय लगेच अर्धे सांगून द्या येऊन टाक नाही सांगितलं तर- तर बघून नुसतं या हॉटेलचा मालक मी आहे. मला धडकाता का तुम्ही हा कमी प्या ना तुम्ही जरा हा कमी पेलो तुमचं गिऱ्हाईक होईल का हे बी खरंच आहे अजून प्या. शेठ, थांब एक मिनिट हा, बोला, आपलं बोला. बिल किती झाले आपलं बिल झाले 5,000 रुपये 5,000 हो काय चाष्टा करतो रो सेट का 5 स्टार हॉटेलला बसला हा. असता मग हे बी 5 स्टारच आहे. काय भाषण रे हजाराचे 10 रुपये लोक मी मला काय माहिती तुम्ही किती पेले पण 5,000 रुपये तुमचे बिलाचे झालेले. असं कसं काय एवढं पैसे नाही बुवा आमच्याकडे देत नाही मग जाऊ दे. ए, येटर, ये इकडे यांना जाऊ दे मोरीत भांडे घासायला अहो, असं काय संबंध मोरीत भाडे असं काय संबंध तुम्हाला पैसे द्या आहेत ना 1,500 रुपये हजार. देतात. बाकीचे 1,000 रुपये बाकीचे पैसे कोणी द्यायचे ते नंतर बघा भाऊ तुम्ही बाकीचे पैसे आता आमच्याकडे पैसे नाहीत भांडे कसायला जा तिकडे हो यांना आहे ना भांडे घासायला घेऊन जा मोरीमध्ये. मोरीत हा, काय बोलता राव तुम्ही? 1,500 काय इकडं. संबंध? आणि घुसा इकडं मोरीत. 5,000 आपण पेलोच नाही ना पण अहो, बिल झालं तेवढं 5,000 असं काय करत तुम्हाला अहो, कळत का काय तुम्ही चेक केलं का कोणत्या टेबलला बसले हा, आम्हाला तेवढे धंदे आहेत टेबल बघायचे आम्ही काउंटर बघायचं का टेबल बघायचे आम्ही आमचे झालेच नाही ना केवढे अहो इथं काउंटरला तुमचं बिल आहे 5,000 रुपये तुमचं जसं तुम्ही नेता तसं मटेरियलची आम्ही एंट्री करतो आम्ही हे चुकीचं केलं बरं का तुम्ही चुकीचं आम्ही काहीच करीत नाही चुकीचं केलं तर आमचं हॉटेल चालेल का चुकीचं केलं आम्ही जर असं गिरायकून ज्यादा पैसे चालायचं का मार खायचं त्यांना आहे ना घेऊन जा मोरीमध्ये घेऊन जा त्यांना. नाही वेटर जास्त वेळ बघू नको मोरीमध्ये घेऊन जा यांना जाऊन दे भांडे घासा. चला काय करू? अहो आपण पैसे देता का भांडे घासता नाही असणार मग पैसे द्यायला भांडे घासा नाही नाही कसा मोरीत
असं थोडं असतं राव, म्हणजे एवढं तेल या भांडे घासून. पुरी पायपार भांडे घासायची बाळी आली भाऊ आता. जाऊ दे म्हणलं पुरेच फसाय पुरेच राहत नाही करायचं रे. काम कर तू घासू घासू दे मी दूध देतो. अरे साबण पण नाही माहित. मग आता मालकाला काही मी नाही आवरा लवकर आवरा. करतो त्याची कमी न हाणाचे जास्त वड्या 5,000 रुपये बिल झाले. लवकर भांडे घासून द्या. मला पुढची ऑर्डर आहे. मला काउंटरला भांडे नाहीत पुढं. घासून शेट टेबलला भांडे नाहीत. देतो ना घासून शेट आज थोडी घासे भाऊ. शेट थोडं साबण द्या. हा. साबणाचे काही भाऊ लक्षण का पुरीची नादी लक्षण का पुरीची. ते म्हणून म्हणलं लागू नको करायचं नादी. माहिती का मला चांगलं लागलं तुला. आणि पूर्ण आखर उतरले ना मग आखी घास आता काय करतो. भांडे नाही घाशीत आम्ही. चेक मग काय करा भुके घेता काय भांड्याचे भाड खाऊन? नाही नाही आमची सोन्याची अंगठी पडली. सोन्याची अंगठी पडली काय तुमची? हा? ते पडलेले लिंब खाता का गोष्टी? राहू द्या सरपंच राव. आता तुम्ही नका चटकीवर मीठ चोळून राहा. भाड खाऊन तुम्हाला सांगतो पुरीच्या नादी नका लागू, नादी नका लागू, नादी नका लागू. हे मी पार वाट लावली. हा? मजा आहे कसं ना मजा आहे मग? मजा तर होती मजा नाही व्हायची यांची. अहो सरपंच पैसे द्या ना मग आमचे सटकवून तेवढे कोणाचे पैसे देणार? कसले पैसे याचे बरं. सगळे भांडे घासा जाळ करा तुमचा. आमचे बरं सगळ्या गावात बोबाटा करतात. हिमीला फोन लाव. मीनाबाई अशी सरपंच असा, मीनाबाई अशी सरपंच असा. चुकलं सर पण आमचं चुकलं चुकलं सर. पैसे भरा. हे 3 दिवस भांडे घासायला लावलं राव सरपंच. 3 दिवस कुठून घासू भांडे सांगा बरं. मला एक सांगा, हे मी त्यांना सोडताम का? दिलं सोडून आज लगेच. कोण आहे मी नाही ओळखी. पण एक दिवस भांडेच घासत. नाही अहो, नको सरपंच राव. तर थोडी बरदा नाही नाही, एक दिवस सरपंच एक दिवस तर नाही घासत. नको चला ना. घासायला लावायचे? एक दिवस अहो तर मी तुला नाही असं हिशोबाने? नका करू. अहो. चल लय हेमीचा नाद ते अहो असतात ना. हो, सरपंच अहो देऊन टाका राव पैसे. बाय. अहो सरपंच सरपंच. सरपंच अहो हो. 5,000 रुपयाची किंमत. मला घासतो ना मी कुठं नाही म्हणलो. कुठं नाही म्हणलो. घास, सरपंच.